नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीन वर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वी-12वीच्या निकालाच्या तारखेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। सर्व विद्यार्थ्यांसाठी मोठी गुड न्यूज असणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर खाली सबस्क्राइब नावाचं बटन आहे, त्यावर क्लिक करून सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता। त्यावर तुम्हाला मी परीक्षेसंदर्भात गाईडन्स केलेले आहेत, रिझल्ट संदर्भाच्या अपडेट्स आपल्या चॅनलमार्फत प्रोव्हाइड केले जातात। त्यासोबतच 10वी-12वी नंतर करिअर कशा पद्धतीने करता येईल त्या संदर्भाचं सुद्धा गाईडन्स आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला केलं जात असतं। तर चॅनलला सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। आता बघा, 10वी-12वीच्या निकालाच्या तारखेसंदर्भातची अतिशय गुड न्यूज या ठिकाणी घेऊन आलेलो आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर बघा काय गुड न्यूज आहे ते आपण या ठिकाणी पाहूया निकालाच्या संदर्भात। तर बघा मित्रांनो, गुड न्यूजवर आपण आलेलो आहोत। सध्या 10वीच्या परीक्षा संपल्या असून पुणे मंडळांतर्गत येणाऱ्या सर्वच खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना म्हणजेच परीक्षकांना तपासणीसाठी परीक्षेच्या मंडळाकडून उत्तरपत्रिका पाठवण्यात आलेल्या आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोहोच देखील झालेल्या आहेत। साधारणतः प्रति परीक्षक शिक्षकाला 200 ते 300 उत्तरपत्रिका प्राप्त झाल्या असून ज्या परीक्षकांना मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी आलेल्या आहेत त्यांनी त्या तपासून संबंधित नियंत्रकांकडे तपासणीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सुपूर्द केलेल्या आहेत। तर बघा, दुसऱ्या टप्प्यासाठी सुद्धा या ज्या काही भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत, उत्तरपत्रिका आलेल्या आहेत तपासणीसाठी, त्या दुसऱ्या जे काही नियंत्रक आहेत त्यांच्याकडे त्या ठिकाणी पाठवण्यात आलेल्या आहेत। बघा, भाषा विषयाच्या आहे, मराठी, हिंदी, इंग्रजी विषयाच्या ज्या काही उत्तरपत्रिका आहेत त्या तपासणीसाठी आल्या होत्या, त्या ठिकाणी संबंधित नियंत्रकांकडे सुद्धा त्या ठिकाणी पाठवण्यात आलेल्या आहेत। आता बघा, रिझल्ट संदर्भात गुड न्यूज काय आहे तर बघा, ह्या ठिकाणी पाहू शकता सध्या सर्व पर्यवेक्षक 10वी-12वीचा निकाल लावण्याच्या दृष्टिकोनातून वेळेत उत्तरपत्रिका तपासून बोर्डाकडे पाठवण्याचे प्रयत्न करीत आहेत। तर बघा, 10वी-12वीच्या रिझल्टची तुम्ही वाट पाहतात का? सर्वात अगोदर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे 10वीची वाट पाहतात की 12वीची, कमेंट बॉक्समध्ये सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लिहून पाठवायचे। बघा, रिझल्टच्या तारखेसंदर्भात अतिशय आनंदाची बातमी, तर सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही 10वीची वाट पाहतात की 12वीच्या रिझल्टची कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। तर बघा, संपूर्ण माहिती काय अशा पद्धतीची आपण पाहू शकता। त्यानंतर बघा, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पेपर तपासणीचे काम पूर्ण करून निकाल तयार करण्याच्या अनुषंगाने बोर्डाकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। पाहू शकता मित्रांनो, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात, बघा अंडरलाईन करतो, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पेपर तपासणीचे जे काही काम आहे ते पूर्ण करायचे आहे। एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात, एप्रिल महिना सुरू झाला आहे, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात तुमचे पेपर तपासणीचे जे काही काम आहे ते त्या ठिकाणी पूर्ण करायचे आणि निकाल तयार करण्याचे जे काही काम आहे त्यासाठी ते त्या ठिकाणी बोर्डाकडून जे आहे त्या ठिकाणी प्रयत्न केले जाणार आहेत। तर बघा, बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी ऑफिशियली सांगितलेलं आहे, तर एप्रिलच्या म्हणजे याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमचे संपूर्ण जे काही पेपर आहे ते तपासणीचे काम त्या ठिकाणी पूर्ण केलं जाईल आणि निकाल तयार करण्याच्या अनुषंगाने बोर्डाकडून त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात येणार आहेत। म्हणजेच तुमचा जो काही निकाल आहे तो मे-जूनमध्ये त्या ठिकाणी लागू शकतो। मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी सर्व विद्यार्थ्यांसाठी होती निकालाच्या तारखेच्या संदर्भात। पाहू शकता, सर्वात मोठी गुड न्यूज तुम्हाला दिलेली आहे। अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, आता व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही 10वीच्या रिझल्टची वाट पाहतात तर कमेंट बॉक्समध्ये 10th लिहा, 12वीची वाट पाहतात तर कमेंट बॉक्समध्ये 12th लिहायचे। सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी लिहायचे। मित्रांनो, गुड न्यूज तुम्हाला दिलेली आहे। एप्रिलच्या म्हणजे याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुमचे पेपर तपासण्याचे काम या ठिकाणी पूर्ण होईल आणि निकाल तयार करण्यासाठी त्या ठिकाणी लगेचच बोर्डाकडून प्रयत्न करण्यात येणार आहे। तर सर्वात मोठी अपडेट होती। अपेक्षा तुम्हाला हा जो काही गुड न्यूज आहे ती आवडली असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।